नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर नेपाळमधली 15 वर्षाची मुलगी आणि 22 वर्षाचा तरुण. तर इंस्टाग्रामच्या चॅटिंगवरून त्यांचं प्रेम होतं. एका महिन्यातच एकमेकांना भेटतात. नंतर प्रियकर तिला सोडून निघून जातो, म्हणजे पळून जातो तिथून. तर काय आहे पूर्ण स्टोरी ती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर ही जी मुलगी असते ही नेपाळमधली असते, 15 वर्षाची, आणि मुलगा असतो 22 वर्षाचा. तर त्यांच्यामध्ये चॅटिंग चालू होते. त्यानंतर त्यांचं प्रेम होतं. त्यानंतर एकमेकांना नंबर देतात, प्रेमाच्या आकावाका घेतले जातात. नंतर प्रियकाला भेटण्यासाठी एका महिन्यामध्येच त्यांची भेट होते. तर पीडित मुलगी ही दादर लोकलमध्ये भेदरलेल्या अवस्थेत बसलेली होती. आसपासचे लोक तिची चौकशी करून तिला दादर पोलिसांच्या स्वाधीन करतात. नंतर पोलिस चौकशी करतात. घडलेला प्रसंग ती सांगते सगळं. नंतर तिचा मोबाईल तर त्याने घेऊन गेलेला असतो, पण त्याचा नंबर तिला पाठवत असतो. मग ती पोलिसांना नंबर सांगते. मग पोलिस त्या आरोपीला पकडतात. 17 मार्च रोजी जी पीडित मुलगी असते तिने बसने गोरखपूरपर्यंत प्रवास केला. त्यानंतर ट्रेनने ती मुंबईत आली. 19 मार्च रोजी कल्याण रेल्वे स्टेशनमध्ये दोघांची भेट झाली. तेथूनच ते मुंबईत गेले. तिथे त्या मुलाने एक खोली भाडोत्री घेतली. तिथे तिच्यावर अत्याचार केला आणि त्याच दिवशी दिवा स्थानकावर तो तिला सोडून तिथून पळून गेला. तर सर्व प्रकार मुलीने पोलिसांना सांगितला. पोलिसांनी आरोपीला पकडलेला आहे. पण बघू शकता आजच्या स्टोरीमध्ये मोबाईलचा कसा मुलं गैरवापर करतात. घरच्यांनी मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. आपली मुलं मुली कोणासंग बोलतात, काय बोलतात, मोबाईलचा कसा वापर करतात. आजकाल सगळ्यांकडेच मोबाईल आहेत, त्यामुळे मुलं खूप म्हणजे वाईट मार्गाला चाललेले आहेत. त्यामुळे पालकांनीच मुलांकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे. तर अशा घटना घडणार नाहीत, नाही तर खूप अवघड आहे. आजकाल आपण जगामध्ये बघतोच किती मुलींचे मर्डर होतात. ते सगळं मग नंतर असे प्रॉब्लेम झाल्यावर आपल्या घरच्यांना निस्तरावं लागतं. तर या घटनेतून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.